कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। गॅस तुटवड्याच्या विरोधात महिला या आक्रमक आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात चूल पेटवत भाकऱ्या थापल्या आहेत। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात कोल्हापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण पाहतोय की या ठिकाणी चूल मांडून खरं तर भाकरी थापण्यात आलेल्या आहेत आणि हे सगळे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत। आणखी कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅस दरवाढीच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात या ठिकाणी जी आहे ती घोषणाबाजी या ठिकाणी दिली जाते। आपण या दृश्यामधून पाहतोय की काही काँग्रेसचे कार्यकर्ते या गॅस दरवाढीचा निषेध या ठिकाणी खरं तर नोंदवत आहेत आणि भाकरी देखील या ठिकाणी चूल पेटवून विशेषतः या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि याच ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात ती जी घोषणाबाजी आहे ती या ठिकाणी करताना सगळे कार्यकर्ते पाहायला मिळतात। एकीकडे आखाती देशांमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, या निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये खरं तर गॅसचे दर वाढलेले आहेत, काही प्रमाणात तुटवडा देखील जाणवतोय आणि दुसरीकडे या ठिकाणी सिलेंडर घेऊन रिकामा सिलेंडर घेऊन हे सगळे कार्यकर्ते आपल्याला या गॅस दरवाढीचा आणि तुटवड्याचा निषेध करताना आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच जर पाहिलं तर कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे सगळे कार्यकर्ते आक्रमक होऊन गॅस सिलेंडरचा तुटवडा असेल, गॅस सिलेंडरचा जी दरवाढ असेल त्याचा निषेध व्यक्त करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। घरगुती गॅस दरवाढ, त्याचबरोबर व्यावसायिक गॅस दरवाढ, त्याचबरोबर सुरळीत गॅस पुरवठा हा होण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी आपण घेतलेलं आहे। या ठिकाणी पहिल्यांदा आपण पाहिलं असेल तर ज्या वेळेला मनमोहन सिंग ज्या वेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला नुसतं देशात नव्हे संपूर्ण जगामध्ये गॅसची टंचाई झाली होती। तरीसुद्धा मनमोहन सिंग साहेबांनी आणि या काँग्रेसच्या सरकारने गॅस पुरवठा नियमित आणि सुरळीत ठेवला होता। त्यावेळेला 400 रुपयाला गॅस मिळायचा, आता 900 रुपयाला मिळतोय। त्यानंतर व्यावसायिक आग 1900 रुपयाला मिळतोय। ही दरवाढ तर आहेच, या दरवाढीनं सर्वसामान्य माणसांचं कंबरड मोडलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।